मित्रांनो, तुम्हाला मी आज एक किस्सा सांगणार आहे की शिक्षकच कसं विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतो याचा. मी इयत्ता 4थीमध्ये असताना आमच्या बाईंनी सांगितलं की तू स्कॉलरशिपच्या परीक्षेला बस आणि तू हुशार आहेस, तू पास झाला तर तुला दरमहा 30-35 रुपये मिळतील, असं 3 वर्ष मिळतील 7वीपर्यंत. तर मी घरच्यांना सांगितलं. माझे वडील शाळेत आले. माझ्या वडिलांना त्यांनी स्कीम समजून सांगितली आणि मी तो फॉर्म भरला. झालं. त्यांनी असं भलं मोठं असं जाडजूड असं एक मला पुस्तक दिलं आणि त्यावर पहिलंच धडा होता, पनवेलचा होता बरं का. हे मला आजही आठवतं की पनवेल बस स्टँड वगैरे, आम्ही पनवेलला गेलो असं काहीतरी होतं. मग आता वार्षिक परीक्षा झाली, आम्ही घरी. माझी एक आत्या भावाची वरात चालली होती पेठे विद्यालयाजवळ, नाशिकच्याच पेठे विद्यालयाजवळ. तो दिवस होता 20 एप्रिल 1986. तर त्यामध्ये एक मुलगा होता, जे आम्ही वर्गातले 4 विद्यार्थी होतो ना, त्याच्यापैकी एक विद्यार्थी माझ्यासोबत होता त्या वरातीत. तो काय बोलला माहिती आहे का मला, की या पेठे विद्यालयातच आम्ही स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला आलो. मी विचारलं, आम्ही म्हणजे कोण? तर म्हणे मी असं तसं सुरेश, अजय, हे ते. अरे म्हटलं मी पण फॉर्म भरला होता. तर म्हणे आम्हाला घरी निरोप आले होते म्हणे, मॅडमने आम्हाला घरी निरोप दिले होते. मग मी विचार केला, मला का निरोप नाही आला घरी? माझं घर शेजारीच आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. मी तिथेच राहतो, मला नाही, आणि थोडंसं 2 पावलं पुढचा, 2 घरं पुढच्या विद्यार्थ्याला निरोप येतोय का तुझी स्कॉलरशिप असं असं आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती दिली नाही त्या मॅडमने. म्हणजे त्याचे पैसे त्या काळातले तर गेलेच गेले, परंतु माझं वर्ष म्हणजे एक प्रकारे गेलं ना, ती संधी माझी गेली. माझा हा भेदभाव का? हा भेदभाव तर अगदी म्हणजे एकलव्यापासून चालत आलेला आहे. हे असं का? शिक्षकांनी तरी असं करू नये हीच अपेक्षा.